आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 7 वार म्हणतो. कधी विचार केला सोमवार नंतर मंगळवार का हो? कदाचित त्याला आपण अशोकवनिका न्याय असं म्हणू. अशोकवनिका न्याय म्हणजे काय? काय आपल्याला आपल्या परंपरागत अध्ययनाचा अभाव असल्यामुळे अशोकवनिका न्याय म्हणजे रामायणाची कथा सगळ्यांना माहिती आहे. तर कथा अशी आली की रावणाने सीतेला अशोकवनात ठेवली. मग एखादा प्रश्न विचारला, अशोकवनात कशावरून ठेवली? चंदनवनात का नाही ठेवली? अरे बरं भैया, चंदनवनात ठेवली. त्याने कथेमध्ये काही फरक पडला, त्याला अशोकवनिका न्याय म्हणतात. हे तसं नाहीये. सोमवार नंतर मंगळवार का, मंगळवार नंतर बुधवार का, हे 7 वार आहेत. याच्या मागे शुद्ध शास्त्रीय आणि या खगोलशास्त्राशी जोडलेलं एक तत्व आहे. आणि म्हणून ते तत्व आपल्या समोर सांगतो. हा जो अनुक्रम आहे, रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी, 7च दिवसाचा आठवडा का, 9 का नाही, 10 का नाही, या सगळ्याच एक मॅथमॅटिकल सोल्युशन आहे. आपल्या या नवग्रहांपैकी हे 7 ग्रह आहेत की जे 7 ग्रह नाहीत. पत्रिकेमध्ये जे नवग्रह आहेत त्यातले हे 7 ग्रह आहेत. त्या 7 पैकी एक उपग्रह आहे आणि एक तारा आहे. पण यांचा जो अनुक्रम आहे हा सूर्यापासनाच्या आणि पृथ्वीपासनाच्या रिलेटिव्ह अंतरावर आहे. जसं पृथ्वीपासून सगळ्यात जवळ चंद्र आहे बाकीच्या कोणत्याही ग्रहांपेक्षा. त्याचं नेमकं अंतर आज विज्ञान सांगतं 3,84,400 किलोमीटर्स. अंतराळातली अंतर मोजायचं आधुनिक शास्त्राचं युनिट आहे ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट, AU. की पृथ्वी ते सूर्य हे जे 14,95,97,870.61 किलोमीटर्स अंतर आहे त्याला 1 AU असं म्हणायचं. त्याच्या भाषेत सांगायचं असेल तर पृथ्वी ते चंद्र 0.00256 AU अंतर आहे. अगदी जवळ आहे पृथ्वीच्या जवळ. म्हणून चंद्र पहिल्यांदा ठेवून घेऊ. आता बाकीचे सूर्यमालेतले ग्रह आहेत. सूर्यापासून सगळ्यात पहिला आहे तो बुध, 0.375 AU सूर्यापासून त्याचं अंतर. पुढे आहे शुक्र, 0.725 AU. पुढे तर पृथ्वी आहे, 1 AU अंतर. पृथ्वीच्या नंतर बाहेरच्या ऑर्बिटमध्ये मंगळ, 1.538 AU. त्याच्या पुढे आहे गुरु, 5.16 AU. आणि सगळ्यात बाहेरनं फिरतोय शनी, 9.41 AU. ही जी मी अंतर सांगितली ही आर्यभटाने लिहिलेली अंतर आहेत. इसवी सनाच्या 606व्या शतकात. ज्ञानेश्वरीतील विज्ञान दर्शन मध्ये आपण त्याचा काल बघितला. षष्ठब्दानाम षष्ठीर्जता व्यतीतास्त्रयश्च युगपादाः. 60 वेळा कलियुगातली 60 वर्ष झाली. म्हणजे कली 3600. आज कली 5108 आहे. 2000 वर्षापूर्वीच्या आर्यभटाने जी अंतर दिली त्याची मॉडर्न सायन्सची फक्त तुलना करा. फक्त काही शतांश आणि सहस्रांशातला फरक आहे. बुधाचा अंतर नेमकं तेच आहे. शुक्र फक्त 2 सहस्रांश अंतराचा फरक आहे. पृथ्वी 30. मंगळामध्ये पुन्हा 23 आणि 38 फक्त 15 शतांशाचा फरक आहे. गुरुला 4 सहस्रांश शतांशाचा फरक आहे. इतकी नेमकी ओळख आर्यभटामध्ये सापडते. ही अंतर आहेत. सूर्यापासून बुधाचं सांगितलेलं अंतर विचार करा. इसवी सनाच्या त्या 6व्या शतकात आपल्या देशातली ही अंतर सांगितली आहेत. आता त्या अंतरांचा आपण विषय करतोय आणि म्हणून आता ही अंतर लिहून घेऊ. चंद्र, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी. अंतरांवरनं हा एक स्पेक्ट्रम तयार झाला. आता आपण ज्या वारांचा विचार करतोय ते वार पृथ्वीवरचे आहेत. आणि म्हणून आईन्स्टाईनच्या नियमाप्रमाणे विथ रिलेटिव्ह टू अर्थ आपण सूर्य ठेवूया तिथे. सूर्य आणि पृथ्वी. का आता पृथ्वीच ठेवून मानायचं आणि मग सूर्याची एक भ्रमण कक्षा. आणि म्हणून आता नवीन स्पेक्ट्रम तयार होईल. सोम, बुध, शुक्र, रवी, मंगळ, गुरु, शनी हा आपण मानू. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे नवग्रहापैकी हे 7 ऍडिशन झाले फक्त राहू केतू. ते वारात का घेतले नाहीत याचं कारण ज्योतिषामध्ये जरी राहू केतू असले त्यांचे काही प्रभाव आहेत तरी पण राहू आणि केतू हे सेलेस्टियल बॉडीज नाहीत. ते अंतराळातले ग्रह नाहीत. विज्ञान दर्शनाच्या मी तुम्हाला ऋचा सांगितली होती. यत्वा सूर्य स्वर्धानुस्तमसा विद्यदा सुरा. की राहू आणि केतू हे सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमण कक्षेचे एक म्हणलं तर काल्पनिक छेदनबिंदू आहेत की ज्यांना अस्तित्व नाही असे ते आहेत. आणि म्हणून त्या सेलेस्टियल बॉडीज नसल्यामुळे नवग्रहांमध्ये त्यांचा प्रभाव केला जातो पण त्यांना आठवड्यामध्ये स्थान दिलं नाही. म्हणून राहू केतू वगळायचे. त्यांना ग्रह का म्हणलं मी तुम्हाला सांगतो. कारण लिस्टिंगकडे जर पाहिलं तर चंद्र हा उपग्रह आहे, रवी हा तारा आहे. तेव्हा इथे ग्रह शब्दाचा अर्थ प्लॅनेट असा समजू नका. ग्रह शब्दाचा असा आहे की त्या प्रत्येक जीवाच्या कारकत्वानुसार
त्याच्या कर्माचं फल जे देतात त्याला ग्रह असं म्हणतात. पाणी ग्रहण करणे याच्यात जो ग्रह शब्द आहे ना, धारण करणे आणि परत देणे, तो हा ग्रहाचा अर्थ आहे, प्लॅनेट म्हणून नाही. तेव्हा असे हे सोम बुध शुक्र रवी मंगळ गुरु शनी हे 7 मांडले ज्योतिषशास्त्राप्रमाणे. मी जे ज्योतिषशास्त्र म्हणतो ते पत्रिका बघणारे फलक ज्योतिष नव्हे. वेदांग जे आहे ज्योतिष म्हणून, की जिथे या कालमापनाचा आकाशातल्या या सगळ्या ग्रहगोलांचा शास्त्रीय अभ्यास आहे, त्याला ज्योतिष म्हणतात. आता आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. आपल्याला असं वाटतं की मला पैसे कसे मिळतील आणि मला सुख कसं मिळेल, आणि म्हणून ते पत्रिकेपुरतं फलक ज्योतिष राहिलं. तर आपलं जे ज्योतिष वेदांग आहे त्याच्यामध्ये दिवसाचे 24 भाग मानलेत, प्रत्येक भागाला एक एक अधिपती आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे, पाश्चिमात्य देशही दिवसाचे 24 तासच मानतात आणि त्या तासाला होराच म्हणतात. आता बोबडे म्हणून ते आवर म्हणतात, पण त्याचं स्पेलिंग HOURच आहे. 24 होरा, प्रत्येक होराचा एक अधिपती. आता ज्याच्या अधिपत्याखाली दिवस सुरू होईल तो वार. रविवारपासून समजा सुरुवात करू. अंकानाम वामतो गतिही असा आपल्या अंकगणिताचा सिद्धांत आहे. त्यानुसार रवी हा रविवारचा पहिला तासाचा अधिपती. 24 आकडे मांडायला सुरुवात करा. 24वा आकडा येतो बुधापाशी, आणि म्हणून रविवारचे 24 होरा संपल्यानंतर 25वा होरा म्हणजे दुसऱ्या दिवसाचा पहिला होरा सोमपाशी येतो, म्हणून रविवार नंतर सोमवार. शनीपासून मोजा. शनीला 1 म्हणा, 24 आकडे मांडा. शनीच्या अधिपत्याखाली सुरू असलेला दिवस ह्याचे 24 होरा अधिपती समजतात मंगळापाशी. 1 2 3 4 मी मांडलेले आहेत समोर. आणि मंगळानंतर पुढचा येतो रवी, आणि म्हणून शनिवार नंतर रविवार. जर थंबरुलने विचार केला तर ज्या वाराची सुरुवात आहे त्याच्या डावीकडचे 2 वार हा पुढचा वार असतो, आणि म्हणून शुक्रवार धरला तरी डावीकडचे 2 बुध सोम सोडा, शुक्रवार नंतर शनिवार, शनिवार नंतर गुरु मंगळ सोडा रविवार, रविवार नंतर शुक्र बुध सोमवार. हे या अंतराशी जोडलेला सिक्वेन्स आहे. हे कोणाच्या एकाची भीम किंवा कल्पना नाही. विचार करा, इतकं शास्त्रीय बांधणी करणार जे कोणी आहेत त्यांना या सगळ्या अंतरांचं, ग्रहांच्या गतींचं निश्चित ज्ञान होतं.